नमस्कार. मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. आज आपण राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी आजच्या दिनांकाला एक जाहीर सूचना काढलेली आहे की राज्यातील कृषी विद्यापीठाअंतर्गत कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षातील प्रवेश कार्यक्रम 2025-26 असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता ही नोटीस काय आहे ते आपण बघूया. महाराष्ट्र राज्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या चारही कृषी विद्यापीठांतर्गत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षामधील कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या म्हणजे BSc ॲग्री थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश देण्याची प्रक्रिया हे दिनांक 28 मे 2025 पासून सुरू होत आहे. म्हणजे उद्यापासून सुरू होत आहे. यासाठी प्रवेश पात्रता व इतर तपशील खालील प्रमाणे आहे. म्हणजे इथं जो तपशील तुम्हाला आता बघायचा आहे ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता इथं आपण बघूया. इथं त्यांनी म्हटलं व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रम BSc ऑनर्स कृषीचे थेट द्वितीय वर्ष म्हटले. कालावधी 3 वर्ष म्हणजे एकूण 6 सत्रे आहेत. श्रेयांक भार जो आहे तो 138 आहे आणि प्रवेशासाठीची पात्रता अटी व शर्ती ज्या असणाऱ्या आहेत त्या इथं नमूद केलेत पहा. म्हणजे प्रवेश नेमका तुम्हाला घ्यायचा असेल दुसऱ्या वर्षाला BSc ॲग्रीला तर प्रवेशासाठी पात्रतेच्या अटी व शर्ती तुम्हाला त्या विचारात घ्याव्या लागतील. महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी तंत्र निकेतन मधून 3 वर्षाचा म्हणजे पॉलिटेक्निक म्हणजे कृषी तंत्र निकेतन म्हटले ॲग्री 3 वर्षाचा इंग्रजी माध्यमातील कृषी तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असायला पाहिजे. ही एक अट आहे. 3 वर्षाच्या इंग्रजी माध्यमातील कृषी तंत्रनिकेतन पदविकेमध्ये खुल्या प्रवर्गासाठी किमान 60 एकत्रित श्रेयांक सरासरी गुण जे असणारे आहेत ते CGPA चा अर्थ काय? क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉइंट ॲव्हरेज. It is a standardized system used in schools and universities to assess a student's overall academic performance over their entire course of study. So CGPA reflects the average grade points earned across all subjects taken. म्हणजे आता हे तुम्हाला हे माहीत असणार आहे. तर खुल्या प्रवर्गासाठी किमान 60 एकत्रित श्रेयांक सरासरी गुण सह उत्तीर्ण तो असला पाहिजे व आरक्षित प्रवर्गासाठी इथं सगळे आरक्षित प्रवर्ग कोणते आहेत ते दिलेले आहेत. किमान 50 एकत्रित श्रेयांक सरासरी गुण CGPA सह उत्तीर्ण असायला पाहिजे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना थेट BSc ॲग्री सेकंड वर्षामध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही पात्रता अटी व शर्ती खूप महत्त्वाच्या असणाऱ्या आहेत. वरील ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून राबविण्यात येत आहे. यासाठी सविस्तर तपशिलांचा अंतर्भाव असलेली प्रवेश माहिती पुस्तिका वेबसाईटवर दिनांक 28 मे 2025 पासून उपलब्ध आहे. म्हणजे जर तुम्हाला यासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर सर्व तपशील अंतर्भाव असलेली प्रवेश माहिती पुस्तिका दिनांक 28 मे 2025 पासून तुम्हाला उपलब्ध होणार आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक आहे 11 जून 2025 पर्यंत असणारा आहे. त्यामुळे ही नोटीस तुम्ही CET सेलच्या वेबसाईटवर जर गेला तर तुम्हाला ती पाहायला मिळेल. हे तुमच्या माहितीसाठी म्हणून आपण याचं वाचन केलेलं आहे. धन्यवाद.